नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण भेटणार आहोत एका वीरमातेला. या वीरमातेनं काश्मीर लढताना आपला पुत्र शहीद झाल्याचं दुःख न बाळगता या भारत मातेची सेवा अविरतपणे चालू ठेवली. तू शहीद झालास तर डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही हे तिने आपल्या मुलाला दिलेलं वचन आयुष्यभर पाळलं. इतकंच नव्हे तर त्यानंतरचं सगळं आयुष्य तरुण मुला मुलींनी संरक्षण दलात सामील व्हावं याकरता खर्ची घातलं. स्वागत करूया वीरमाता अनुराधा गोरे यांचं. नमस्कार अनुराधाजी, स्वागत. अनुराधाजी यांनी संरक्षण दल, सैनिकी जीवन या विषयावर प्रेरणादायक अशी अत्यंत मोलाची पुस्तकं लिहिली आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी व्याख्यानं आणि प्रेरणादायी अशा स्वरूपाचा त्यांचा सगळा प्रवास आहे. नुकतंच त्यांनी सियाचेनवर पुस्तक लिहिलं आहे. जगातली सर्वात उंचीवरची युद्धभूमी कुठली असेल तर ती सियाचेन. त्या सियाचेनचं नेमकं सत्य काय आहे हे त्यांनी उलगडून दाखवलंय. आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या या आयुष्याचा प्रवास आणि प्रामुख्यानं सियाचेन विषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत. अनुराधाजी, ऑपरेशन रक्षक मध्ये आपण आपला मुलगा गमावलात. एक प्रकारे भारत मातेसाठी एक हीद अर्पण झाला. आज इतक्या वर्षानंतर या प्रसंगाच्या काय आठवणी आहेत? खरं तर तो प्रसंग जुना आहे, म्हणजे 20 वर्षापूर्वीचा आहे म्हणावा की आत्ताचा म्हणावा, सांगता येणं कठीण आहे. कारण आजही ज्या ठिकाणी विनयला ठेवलं होतं त्या ठिकाणी मी त्याच्या बसू शकत नाही, त्याच्या डोळ्याला डोळा मिळवून बघू शकत नाही. तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात, ज्या वेळेला मी उंबरठ्याच्या बाहेर पडते तेव्हा मी कॅप्टनची आई असते, जेव्हा मी घरात असते तेव्हा मी विनूची आई असते. आणि मला असं वाटतं की माझ्या मृत्यूपर्यंत तो दिवस मी रोजच्या रोज तसाच जगते असं मला वाटतं. कारण बॉर्डरवरची आलेली कोणतीही बातमी, मला विनूच्या त्या दिवसाची आठवण, सगळा इत्तंभूत सगळा मला आठवत राहतो प्रवास. असं असताना देखील भारत माता सेवा करण्यासाठी संरक्षण दलामध्ये आजच्या तरुण तरुणींनी मोठ्या संख्येनं सामील व्हावं याच्याकरता आपण अनेक ठिकाणी पायपीट करता, व्याख्यानं देता, पुस्तकं लिहिता. हा सगळा खटाटोप कशा करता मग? हा झाला एक भाग. म्हणजे एकतर जसं विनयला मी वचन दिलं, त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की डोळ्यातून अश्रू नाही ढाळणार, तू कॅप्टनची आई असं विसरू नकोस. तर मी त्याला वचन दिलं होतं, मी जीवात जीव माझ्या असेपर्यंत, मरेपर्यंत मी तुला अननोन सोल्जर होऊन देणार नाही. एक अननोन सोल्जर नावाची एक कविता आहे की जिकडे तिकडे खूप ठिकाणी प्रसिद्ध आहे ती. त्या कवितेची गंमत अशी आहे की इट इज अ रियालिटी. सत्य आहे ते. जसं देव आहे तसा सैनिक आहे. अडचणीच्या काळात जेव्हा आमच्यावर परचक्र येतं किंवा बॉम्बस्फोट होतात किंवा नैसर्गिक आपत्ती येते, आपण देवाचा धावा करतो, सैनिकाला बोलवतो. पण आपलं संकट दूर सारलं की सैनिकाला विसरून जातो. तसं बऱ्याच वेळेला अनुभवाला येतं. जाहीर कार्यक्रमामध्ये 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला किंवा एखाद्या गेल्यानंतर यात्रा काढणं, हा सगळा भाग जरी सत्य असला तरी कटू हेच आहे की भारतीय नागरिक जवानांना विसरतो. त्यांच्या नॉर्मल लाईफमध्ये नाही काही स्थान त्याचं. दुसरी गोष्ट अशी आहे की कोट्यावधी लोकांची जनता असताना सुद्धा अजूनही हजारो अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. भारत धोका 47 साली होता त्याच्यापेक्षा आता वाढलेला आहे. पण अधिकारी व्हायला आमचे तरुण तयार नाहीत. त्यांना हवंय नेमकं काय? परदेशी नोकरी, मोठं बिग पॅकेज आणि कम्फर्टेबल लाईफ. असं जर सगळं हवं असेल तर देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत, हा एक भाग. सेकंडली, जेवढा सीमेवर धोका आहे ना तेवढा अंतर्गतही धोका आहे. मला वाटतं मी वेगळं काही सांगायची गरज नाहीये. पण असं असताना आम्ही त्याच्याबद्दल जागृत आहोत का? मला वाटतं ह्याचंही उत्तर आहे नाही. आणि म्हणून मी दोन्ही गोष्टी करते. जसं सैन्यात जावं तरुणांनी हा प्रयत्न करते, तसं थोडक्यात मी मला जेवढी माहिती आहे त्या प्रमाणात लिटरेट करायचा प्रयत्न करते. कारण संरक्षण दलाच्या बाबतीमध्ये व्हेरी सॉरी टू से, पण लोकांना खरंच काही माहिती नसतं. माणसं संगणक साक्षर असतात, माणसं अर्थसाक्षर असतात, परंतु माणसं या देशप्रेमाविषयी साक्षर असतात का याचा अथक प्रयत्न एक मुख्याध्यापिका असलेली ही वीरमाता गेले अनेक वर्ष करते. काय अनुभव आहेत? चांगले अनुभव आहेत, वाईटही अनुभव आहेत. पण परत मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू शकते की जो देश इतिहास विसरतो त्याचा भूगोल बदलतो. आणि जो देश आणि खास करून राज्यकर्ते भूगोल जाणत नाहीत त्यांना इतिहास घडवता येत नाही. अगदी बरोबर. भारताच्या बाबतीत अगदी सत्य आहे. जी गोष्ट राज्यकर्त्यांची तीच आमच्या जनरल नागरिकांची सुद्धा. आम्हाला स्वातंत्र्यानंतर 47-48ची लढाई माहितीये का? नाही. 62ची ऐकून माहिती असते, 65ची ऐकूनच माहिती असते. 71चं युद्ध, त्याचा जो विजय मिळाला त्याच्यामध्ये तर मला वाटते भारताच्या इतिहासामध्ये कित्येक वर्षांनी एवढा विजय मिळाला. आपण तो खरा मस्त सेलिब्रेट करायला पाहिजे होता, माहितीये का? नाही.
83-84 साली लढाई झाली हेच मुळे अनेकांना माहिती नाहीये. कारगिलला लोक लढाई म्हणतात, पण तो लढाई नव्हती, संघर्ष होता. आणि याच्याशिवाय जी वेगवेगळी ऑपरेशन्स आर्मीनी घेतली देशात किंवा देशाच्या बाहेर, याच्यापैकी आमच्या नवीन पिढीला किती माहिती आहे. खरं तर युद्धभूमीवर लढणाऱ्या सैनिकाचा प्रत्येक क्षण लढाईच हा असतो. एका लढाईचाच असतो. अगदी बरोबर. जीवावर उदार होऊन युद्धभूमीवर कधी उडी घ्यावी लागेल, कधी ऑपरेशनसाठी बाहेर पडावं लागेल याची काही सांगता येत कल्पना नसतं. नसते. परंतु या सगळ्या सैनिकांना सॅल्यूट करण्याकरता 15 ऑगस्टला जेव्हा त्यांचं मार्चिंग चालू असतं तेव्हा आम्ही एखादा चॅनल बदलून चटकन कुठेतरी चांगला चित्रपट आहे का, आणि दुसरीकडे जर एखादा सीमेवरच्या जवानावरचा जर एखादा बॉर्डर किंवा एलओसी असा चित्रपट असेल तर ते सगळं बदलून आपण व्हॉट्सअपवर आलेले मेसेज पाहत असतो. परंतु त्या सैनिकांना मानवंदना देण्याकरता किंवा त्यांचं स्मरण करण्याकरता कधीही त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत एक दिवस सुद्धा घालवत नाही. ही परिस्थिती आता तरुण मुलांच्यात बदलते का हो? नाही बदलत आहे. बदलत नाही त्याला पण जबाबदार तरुण पिढी असं नाही मला वाटत. कारण ज्या ज्या शाळांमधून मी गेले किंवा काही संस्थांनी असं केलं की माझंच एखादं पुस्तक घ्यायचं, त्याच्यावर काहीतरी निबंध स्पर्धा घ्यायच्या किंवा मुलांनी प्रोजेक्ट केले किंवा मुलांना अपील केलं तर मुलं रिस्पॉन्स खूप छान देतात. पण मोठी माणसं म्हणून आम्ही कमी पडतोय त्यांना सांगायला. त्यांना जर आम्ही सांगितलं तर एका शाळेमध्ये मी नुकतंच सियाचीनवर गेले होते बोलायला. 9वीचे वर्ग सगळे एकत्र केले होते. प्रचंड मस्ती करणारी मुलं असं मुख्याध्यापकांचा रिपोर्ट. पण जेव्हा सियाचीनवर मी बोलायला सुरुवात केली तेव्हा पिन ड्रॉप सायलेन्स. त्यांना आश्चर्य वाटलं. आणि हा आत्ताचाच अनुभव नाहीये. मी ज्या ज्या शाळामध्ये जाते ते सगळे मुख्याध्यापक, सगळे शिक्षक, सगळे विद्यार्थी सांगतात की अरे आम्हाला हे कोणतरी सांगायला हवंय, आम्हाला माहिती नाही, माहिती हवी, माहिती हवी. आणि माहिती पुरवणं मला असं वाटतं आमच्या मोठ्या माणसांचं काम आहे. तिथे आम्ही कमी पडतोय, मुलं नाही कमी पडत आहेत. मुलं नाही कमी पडत आहेत अजिबात. आम्ही गिव्ह देम द विजन अँड दे विल ड्रीम. येस, दे विल ब्रिंग द ड्रीम टू अवर रियालिटी. रियालिटी मध्ये ते आणतील. खरी गोष्ट आहे. संरक्षण दलातलं जीवन हे अत्यंत खडतर असतं. तिथे प्रत्येक क्षणाक्षणाला जीवाची बाजी लागते. गेलेला मुलगा हा जाण्यासाठीच आहे, मृत्युमुखी पडण्यासाठीच आहे, अशी एक आपल्याकडे समज झाला आहे. त्यामुळे संरक्षण दलाच्या नोकरीविषयी, तिथल्या देशसेवेच्या वातावरणाविषयी आमच्या मनामध्ये एक संभ्रम आहे. काय सांगाल त्याबद्दल? नाही, हे काही असं वाटायचं खरंच कारण नाहीये. कारण 2 गोष्टी याबद्दल मी सांगू इच्छिते. जेव्हा माझा मुलगा सुट्टीवर यायचा तेव्हा तो म्हणाला की ठीक आहे तुमच्यासारखं मला काही नाही मिळत आहे, पण आय हॅव फुल सॅटिस्फॅक्शन. काहीतरी आपण करतो आहोत आणि इट इज वर्थ आहे, त्याची कंपॅरिझन तुम्हाला कधीच करता येणार नाही. हा एक भाग. सेकंडली आपण जे मरण म्हणतो ना, तर असं काही नाहीये एवढ्या प्रमाणात. म्हणजे मला वाटते रोज लोक बघतात हार्ट अटॅक येऊन किती मरतात, अपघातात किती मरतात. कारगिलपेक्षा जास्त लोक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गेलेली आहेत. येस, त्यामुळे असं काही नाहीये. आणि ज्याला मरण तिथे येतं ना त्याला, तुम्हाला माहिती असेल की माझ्या घरी जो जो कोणी येतो ना तो विनयच्या फोटोला हात जोडून म्हणतो की आय एम नॉट लकी ॲज यू आर. हा एक भाग. सेकंडली जेव्हा असा एखादा शहीद होतो तेव्हा त्याच्या घरी त्याला जेव्हा आणली जाते बॉडी तेव्हा ती तिरंग्याने पांघरलेली असते. त्याचा अर्थ असा असतो की कन्याकुमारी पासून ते जम्मू काश्मीरच्या एंड पर्यंत, म्हणजे नॉर्थ ईस्ट, पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर, अखंड भारत तुला वंदन करतोय. मला ते अशा प्रकारचं मरण येणं ते मला आलं तरी मला आवडेल. किड्या मुंगीसारखं जीवन जगणारे उंबरातेले किडे मकोडे उंबरी करीती लिहिला हे तर प्रत्येकाच्याच नशिबात असतं. परंतु या भारत मातेच्या सेवेसाठी असं काहीतरी करायला मिळण्याचं भव्यदिव्य स्वप्न आजच्या मुलांनी, तरुणांनी बाळगावं याकरता आपल्या पुत्राला शहीद होण्याचं भाग्य लाभलेली एक मुख्याध्यापिका इतके वर्ष शाळांमधून जाते, कॉलेजांमध्ये जाते आणि त्याहीपेक्षा सुद्धा उत्तमोत्तम अशा स्वरूपाची प्रेरणादायी पुस्तकं लिहित आहेत. ह्या पुस्तक लेखनाचा प्रवास कसा सुरू झाला? तुम्ही अतिशय अप्रतिम पुस्तकं लिहिली. पुस्तकाचा प्रवास असा झाला की मुंबई भईमध्ये, म्हणजे मला पूर्वी परमेश्वरन किंवा 65-62च्या युद्धामधला मला नाही उल्लेख करायचा, ते पेठे किंवा जी कोणी असतील ते वेगळेच. पण 95 नंतर ऑपरेशन रक्षक नंतरच्या काळामध्ये 22 जण मार्टियर्स झालेले, किती जणांना माहितीये. त्याच्यावर बोलायला मी जात असे. आणि एक दिवस मला ग्रंथालीचे दिनकर गांगल भेटले. एका चेंबूरच्या मराठी साहित्य संमेलनात मी भेटले होते. ते मला म्हणायला लागले की तुम्ही किती छान आणि वेगळं बोलताय, काय छान म्हणण्याच्या वेगळं बोलताय काहीतरी. तर हे सगळं असं नाही का वाटत तुम्हाला की तुम्ही गेल्यानंतर सगळं नाहीसं होईल, उडून जाईल? तर म्हटलं माझ्या तेच मनात येतं. पण कॉलम लिहिते मी वृत्तपत्रामध्ये, पण पुस्तक लेखनाचा नाही मला अनुभव. म्हणजे तुम्ही लिहा. ते माझं पहिलं पुस्तक वारसो अभिमन्यूचे, त्याच्या असंख्य आवृत्ती निघाली. आणि मी तर म्हणेन प्रत्येक मुलांनी ते वाचावं. कारण त्याच्यामध्ये लोकांना जी सनसनाटी हवी असते ना, ती सनसनाटी तर त्याच्यामध्ये आहेच आहे. पण एखादा सैनिक घडतो कसा, त्याचे आई वडील कसे असतात, म्हणजे सैनिकाचे आई वडील सुद्धा वेगळे असतात. आपल्या मुलं ते वेगळ्या तऱ्हेने वाढवत असतात, वेगळे संस्कार करत असतात. हे प्रत्येक आई वडिलांनी, मुलांनी, शिक्षकांनी सगळ्यांनी वाचावं असं पुस्तक.
त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की अरे मगाशी मी जे तुम्हाला म्हटलं की इतक्या लढाया झाल्या, आम्हाला माहितीयेत कुठे. मग एक छोटेखादी पुस्तक लिहिलं, आ चंद्र सूर्य नांदो, सगळ्याची थोडक्यात माहिती, गोष्टी रूपात ते आहे, कोणालाही वाचता येईल, लहान मुलांसकट असं. मग लढाई म्हणजे सैनिक असतो का, तर नाही. त्याच्या पलीकडे जसं प्रत्येक, मगाशी म्हणाला तसं प्रत्येक दिवस हा लढाईच असतो. मग असे सैनिकांच्या, अधिकाऱ्यांच्या आयुष्यातले जे काही महत्वाचे प्रसंग आहेत, वेगळे प्रसंग आहेत, त्याच्यावर आधारित एक पुस्तक लिहिलं, गाऊ त्यांना आरती. मग 1971चं पुस्तक, आणि मला असं वाटतं ही पुस्तकं ना, मी काहीतरी प्रत्येकाच्या मागे घटना घडत गेली. मग त्याच्यानंतर मी 1971चा रणसंग्राम लिहिला. तेव्हा आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत, ते तेव्हा लंडनला होते. ही रिटायर्ड ॲज अ विंग कमांडर. त्यांचा मला फोन आला, नागपालजी, की अरे तुम्ही काय करताय, एवढा मोठा दिग्विजय मिळवलेला आणि काहीच करत नाही आहात, तर माझी एक पुस्तिका त्याचं मराठी ट्रान्सलेशन कर. तर म्हटलं नाही, 71च्या युद्धाला एवढ्याशा पुस्तकाचं ट्रान्सलेशन करणं हे नाहीये, तर आपण पुस्तकच लिहावं म्हणून पुस्तक लिहिलं. त्याच्यानंतर शौर्य कथा लिहिल्या, भाग 1, भाग 2, आणि त्याच्यानंतर आत्ताच या संदर्भातलं पुस्तक, ओळख सियाचीनची, द हायेस्ट, टफेस्ट अँड कोल्डेस्ट बॅटलफील्ड इन द वर्ल्ड. सियाचेनला एक प्रकारे जगातली सर्वात मोठी शवपेटी असं देखील म्हटलं जातं. याचं कारण खूप मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी सैनिक गमावलेले आहेत. सियाचीनवर पुस्तक लिहावी अशी प्रेरणा नेमकी कुठून मिळाली? त्याच्यामागे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझा विनू काश्मीरमध्ये गेला, तसं त्याच भागामध्ये मुंबईचा नवांग कापडिया, लेफ्टनंट, नुकतं कमिशन मिळालेलं होतं, तोही गेला. त्यांची आणि आमची खूप छान वेगळं बॉन्डिंग होतं. त्याचे बाबा हरीश कापडिया, ते पहिले भारतातले सियाचीनवर जाणारे सिव्हिलियन, ते एक्सपिडिशन करतात. त्यांनी आतापर्यंत मला वाटतं 100-200 तरी हिमालयाची एक्सपिडिशन्स केलेली आहेत, आणि 5 वेळा सियाचीनवर जायला त्यांना मिळालेलं आहे. तर मी त्यांना ते पुस्तक द्यायला गेले, हरीश जी आपके लिए मैं एक तोहफा लाई हूं. त्यांना 1971चा रणसंग्राम हे पुस्तक मी भेट दिलं. त्याच्या अगेन्स्ट त्यांनी मला एक पुस्तक दिलं, द बॅटल ऑफ रोझेस. द बॅटल ऑफ रोझेस हे पुस्तक मी वाचून काढलं, झपाट्यात वाचून काढलं. त्याच्यामध्ये सियाचीनवर एक्सपिडिशनला लोकांनी कधी आणि कशी सुरुवात केली. 1800 सालापासून ब्रिटिशांनी यंग हजबंड नावाच्या माणसाला तिथे प्रथम पाठवलं, तिथला नकाशा बनवण्यासाठी, सगळी माहिती गोळा करण्यासाठी, आणि त्याच्यानंतरचा सगळा प्रवास त्या पुस्तकामध्ये होता. ते ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन राजीव, ऑपरेशन वज्रशक्ती, सगळा प्रवास. लढाई थोडी होती, एक्सपिडिशनची हिस्ट्री जास्ती होती. मला वाटायला लागलं की अशा सगळ्या वंडरफुल भूमी आहे ही, इथे लोक, आमचे सैनिक राहतात कसे, हे एक्सपिडिशन वगैरे सगळं ठीक आहे, पण आमचे सैनिक तिथे राहतात कसे, म्हणून मी त्याला अभ्यासाला सुरुवात केली. हा एक जसा भाग होता. तसं सियाचीनचं आकर्षण मला दुसरं एक वेगळं होतं, असं की आमच्या मध्यमवर्गीय घरामध्ये जसं एक स्टूल असतं ना आपलं वर चढायला, तसं एक आमच्याकडे डबा काढायला बस उंच स्टूल होतं, मोठ्याच्या मोठं, आणि त्याच्यावर माझा मुलगा लहान असताना बसायचा. त्याला त्या काळी हा शब्द कसा आणि कुठून सुचला मला अजूनही कळायला मार्ग नाही, पण तेव्हा तो, आत्ता त्याला जाऊन 20 वर्ष झाली, त्याच्या अगोदर 26 वर्षाचा होता. तो साधारणपणे 5वी 6वी किंवा त्याच्या आसपास कधीतरी असेल, किंवा त्याच्याही पेक्षा लहान असेल. तर तो स्टुलावर बसायचा आणि म्हणायचं, बाकी तो कोणती गोष्ट, कोणी खेळणं घ्या, पुस्तक घ्या, त्याचं काही म्हणणं नसायचं. पण त्या स्टुलाच्या टॉपवर कोणी बसायचं नाही, कारण इट इज अ सियाचीन टॉप, आणि मी फक्त सियाचीन टॉपवर बसण्याचा अधिकार माझाच आहे, त्याचं म्हणणं असायचं. ती कुठेतरी माझ्या मागे अशी एक आठवण होती. आणि मग मी सियाचीनवर जसं वाचायला लागले म्हणजे मराठीत रेफरन्स नाही, एक लेफ्टनंट कर्नल श्याम चव्हाण यांच्या पुस्तकामध्ये, एका दुसऱ्या पुस्तकामध्ये जंगे शरीफ नावाचं त्यांचं पुस्तक आहे, छोटासा भाग आहे, पण मराठीमध्ये मला रेफरन्स पुस्तक मिळालं नाही. अनुराधाजी, याचं एक कारण असं असेल की सियाचीन हा अत्यंत अवघड, दुर्गम, होय, समजायला अत्यंत कठीण, होय, क्लिष्ट, आणि त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत अपुऱ्या माहितीचा प्रदेश आहे, ज्याच्यामुळे संरक्षण दलातच याच्याविषयी पूर्ण माहितीचा अभाव आतापर्यंत होता. अलीकडच्या 20-25 वर्षांमध्ये त्या संरक्षण दलातच माहिती यायला सुरुवात झाली. त्यामुळे ललित लेखकांपर्यंत ती माहिती पोहोचणं हे जवळपास अशक्य, जोपर्यंत एखाद्या सैनिकाने येऊन तिथल्या आपल्या जीवनातल्या, तिथल्या दिवसांचं जर आत्मचित्रित लिहिलं नाही, तर सियाचीनवरचं अत्यंत विश्वासार्ह असं साहित्य ललित साहित्यामध्ये उपलब्ध होणं फारच कठीण आहे. ललित साहित्य युद्धापासून सगळं मराठी, म्हणजे अमृताची पैजा जिंके, दुर्दैवाने आपण नाही वळत, हा एक भाग. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या लढाई एखाद्या सैनिकाने लिहिणं म्हणता ना, याच्यासाठी मी सैनिकांनाच भेटले, ज्यांनी प्रत्यक्ष ते टेन्युअर पूर्ण केली आहे. अच्छा, म्हणजे ही तयारी अशी सुरुवात झाली की सियाचीन वरचं पुस्तक लिहिण्याकरता सियाचीनमध्ये जे सैनिक गेले, ते तिकडे राहिले, त्यांनी पहारा दिला,
आणि यशस्वीरित्या परत आले अशा अनेक सैनिकांना आपण जाऊन भेटला. आणि त्याच्यामध्ये मग अगदी 83-84 जशा मगाशी तुम्ही उल्लेख केला की पहिलं आपण कधी गेलो तिथे 83-78 मध्ये सुरुवात केली कर्नल कुमारांनी. 83-84 पासून लढाईला सुरुवात झाली. 83-84 पासून ते 14 पर्यंत आणि वेगवेगळ्या पदांवर काम करणारे. एकदा तर मला वाटते 2-2दा 3 कर्नल सागर पटवर्धन 3दा त्याला जावं लागलं. हाय रिस्क मिशन मध्ये काम करणारे, एअर एरिएशन मध्ये काम करणारे, असे वेगवेगळ्या ठिकाणी. परमवीर चक्र विजेते बाणा सिंग, त्यांचं पोस्टला नावच दिलंय बाणा पोस्ट, त्यांना 3दा मला भेटता आलं. अशा असंख्य जणांना कधी प्रत्यक्ष भेटले, कधी फोनवर भेटले. बाणा सिंगांना भेटायचा अनुभव की ज्यांच्या नावानं त्या ठिकाणी एक स्थळ निर्माण करण्यात आलं की जे त्या युद्धभूमीवरचं सर्वात मोठं प्रेरणास्थळ आहे. खरं सांगू, आपण त्यांच्यासमोर नम्र होतो आणि फक्त बघतच राहतो काही मिनिट. आणि पण ते इतके मोकळे ढाकळे आणि इतके सरळ बोलायला आहेत ना की नाही आपल्याला आपली वाणी बंद होते. पण ही लोक खूप स्वभावाने चांगली असतात, खूप प्रेमळ असतात. जेव्हा जेव्हा मी लिहिलं, त्यांचे अनुभव लिहिले, कारण तेही लोक सांगतात की आम्ही तिथे राहून आलो, टेन्युअर पूर्ण करून आलो, म्हणजे आम्हाला सियाचीन कळलं असं आहे का? तर नाही, आम्हाला सियाचीन कळणं शक्य नाही. 6 आंधळे आणि हत्तीची गोष्ट, तसं सियाचीन अत्यंत दुर्गम आहे कळायला, पण तरीही छोटीशी ओळख मात्र नक्की होते. एक रवी नायर, कॅप्टन रवी नायर नावाचे गृहस्थ आहेत, त्यांना सियाचीनच्या टेन्युअरमध्ये अंधत्व आलं, म्हणजे त्याला आपण म्हणतो ते बरं होतं. हे अंधत्व कशामुळे येतं? ते सूर्यप्रकाशामुळे येतं आणि त्याच्याही पेक्षा नाही, नुसतं तेवढं कारण नाही आहे. खरं तर तो संपूर्ण वेगळा टॉपिक आहे. तिथे हवा कोरडी आहे, ऑक्सिजन नाही आहे, थंडी प्रचंड आहे आणि तिथे वर राहणं हीच मुळी लढाई असते. आणि ऑक्सिजनचा पुरवठा तुम्हाला न झाल्यामुळे त्या हॉट इंजुरी आपल्याला माहिती आहेत ना, भाजलं पोळलं, पण कोल्ड इंजुरी म्हणजे एक लेफ्टनंट कर्नल रमेश कुलकर्णी त्यांना मी जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी मला एक शब्द वापरला इंग्लिशमधला, त्याला मराठीमध्ये प्रतिशब्द नाही, पण जर इंग्लिशमध्ये त्याचा जर अर्थ बघायला गेला ना तर सगळे नकारार्थी, म्हणजे तुमच्या छातीत पाणी होतं, डोक्यात पाणी येतं, नकारार्थी विचार होतात, निराळे भ्रम होतात, तुम्हाला ज्याला म्हणतो फ्रॉस्टबाईट म्हणजे हिमदंश तो होतो, तिथे दात घासायचे नसतात, केस कापायचे नसतात, जेवणावर रिस्ट्रिक्शन्स असतात, आपण नॉर्मल वरण भात खातो ते खाता येत नसतं, कपडे वेगळे असतात आणि एकुलता एक माणूस कुठेतरी लांबवर उभा आहे, बाकीला आजूबाजूला काही जिवंतपणाचं लक्षण नाही, नुसतं बर्फच बर्फ आहे. सायकोलॉजिकल एक प्रकारचा भावार्थ खेळत असतो. आणि मृत्यू कॉर्नरला उभा आहे, निसर्गाचा किंवा शत्रूचा, दोघेही आपला घास घ्यायला. आता मृत्यूचं प्रमाण थोडंफार कमी झालं आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये 1 सोल्जर पर डे एवढं प्रमाण होतं. तिथे पहिली जेव्हा आपली संजय कुलकर्णी ते जेव्हा तिथे ड्रॉप केलं गेलं, त्यांना ड्रॉप केलं गेलं, इट वॉज फर्स्ट मिस्टेक. ड्रॉप करत जात नाहीत, वर जाताना तो एक्लेमटाईज होत राहत, थोडासा विश्रांती घेत, सराव करत, वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेत, कारण तिथे लढायला आईसक्राफ्ट शिकावं लागतं. याच्याशिवाय एवढ्या उंचीवर लढाई जगामध्ये पुढे खेळली गेली आहे का? नाही. एवढ्या उंचीवर खेळण्यासाठी शस्त्र बनवली गेली आहेत का? नाही. मग तिथली जी स्ट्रॅटेजी वापरायची, अनकन्व्हेन्शनल वॉर तिथे जे सुरू आहे, जे कोणीतरी मगाशी मध्ये मध्ये म्हणत होतं की गोळी चालली दे, पण साधी गोळी चालू शकत नाही, साधी आपली हत्यारा तिथे टिकू शकत नाहीत. अशा वेळेला या सगळ्या ट्रेनिंग घेत प्रत्येक टप्प्यावर मेडिकल एक्झामिनेशन होतो, त्याला वर जायचं असतं, वर 90 दिवस राहायचं असतं. आणि काही वेळेला असं होतं की 90 दिवसानंतर सुटका करायला कोणतरी येतं, पण वेळेला असं होतंच असं नाही. तसं काही वेळेला 90 दिवस आणि मग मात्र त्या माणसाची मसल पॉवर कमी होत जाते. जसं एखादा बटाटा किंवा कोणती भाजी अशी अकरसत जावी ना, तसं आपलं हे सगळं अंग अकरसत जातं. कोणाचे नकाचा शेंडा उडतो, कानाच्या पाळ्या उडतात, ओठ उडतात. पण तरी गंमत सांगते तुम्हाला मी, त्याच्यातला एकही सोल्जर किंवा एकही अधिकारी मला असं म्हणाला नाही कुठून गेलो सियाचीनला. बरोबर ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट त्यांची रिॲक्शन होती. इट इज अल्टिमेट. Those who are lucky will only have a chance to go on a Siachen. असं तुम्हाला तिथे मृत्यूला दररोज भेट देणाऱ्या माणसाने की ज्यांच्या कानाची पाळी आणि ओठाची जीवनी गेली अशा प्रत्येक माणसाने तुम्हाला सांगितलं की पुन्हा आयुष्यात जर संधी मिळेल तर आम्ही सियाचीनवर जाऊ. हे भारत मातेवरचं खरं प्रेम. एक क्लासिक उदाहरण सांगू तुम्हाला. जरूर. एक मेजर मेहता म्हणून आहेत, आता ही लेफ्टनंट कर्नल झाले, मी त्यांना भेटले तेव्हा ते मेजर होते, ते पुण्याला असतात, आता त्यांची बदली झाली असेल तर मला माहिती नाही. ट्रिपल अँप्युटी आहेत ते, म्हणजे तिथे गेल्यानंतर अपेंडिक्स ऑपरेशन अनेकांना होतं, अपेंडिक्सचा अटॅक आला, पण ते कॅरी करायला, खालती यायला इम्पॉसिबल होतं, कारण चालतं येतच नाही. चॉपरने लिफ्ट करायचं, पण चॉपर पण आला पाहिजे, कारण चॉपर म्हणजे हेलिकॉप्टर, तिथे एकमेव वाहतुकीचं साधन म्हणजे हेलिकॉप्टर, बाकी स्कूटर्स, गाड्या, आगगाड्या काही चालत नाही. तर हेलिकॉप्टरचं वरपर्यंत उडतं असं बिलकुलच नाही. ते हवामानावर अवलंबून आहे. 10-15 दिवस काही वेळेला हवा खुलली नाही, हेलिकॉप्टर नाही, तसं झालं असं की त्यांना लिफ्ट करता आलं नाही.
परिणामी जेव्हा ते खालती आले तेव्हा त्यांचा अख्खाच्या अख्खा डावा उजवा पाय कमरेपासून खालती कापावा लागला, डावा हात दंडापासून खालती कापावा लागला, डावा पाय मांडीपासून खालती कापला गेला. त्याच्यात आणखीन भाग म्हणजे आणखीन वाईट, त्यांची सगळी डावी बाजू पॅरालाइज झाली. स्टील ही इज इन सर्व्हिस, स्टील ही इज इन सर्व्हिस. ते म्हणतात आंटी क्या करेगा, ऐसा होता है ना नीम पे झाड़ के करेला चढ़ गया, वैसे हो गया. क्या है, और जिसमें सहने की ताकत ज्यादा होती है ना उसको ही भगवान मुसीबतें भेजता है. आणखीन त्याच्यामध्ये आणखीन पुढे ऐका, ते छान कविता करतात, कारण सियाचिनवर पण त्यांनी कविता केलेली आहे. त्यामध्ये आखरी ख्वाहिश क्या है, भगवान को मैं रोज प्रार्थना करती हूँ जब भी ऊपर गया तभी मेरे साथ जो बंदे थे ना, कारण अधिकाऱ्याला आपली जी माणसं असतात हाताखालची ती निवडायची असतात, ती वेगवेगळ्या युनिटमधून आलेली असतात. एकच युनिट आहे सियाचिनला पोस्टेड असं नसतं, वेगवेगळ्या युनिटमधून धट्टे कट्टे मानसिक शारीरिक दृष्ट्या अशी ती लोक आलेली असतात. उनको मैंने प्रॉमिस दिया था आपके साथ ऊपर आया हूँ, आपके साथ वापस जाऊंगा. उनके साथ ऊपर तो गया, उनके साथ वापस नहीं आ गया. वो मेरे बाद में, तो उसके लिए वो मेरी ख्वाहिश मुझे पूरी करनी है. इस जन्म में तो नहीं जा सकता हूँ, इसलिए अगले जन्म में मुझे पिथौरागढ़ में जन्म लेना है, आर्मी में भर्ती होना है और सियाचिन का पोस्टिंग कंप्लीट करना है. मला असं वाटतं की नो पॅरलल. अशा गोष्टी ऐकल्या की मन भरून येतं की या देशावर प्रेम करणारी काय माणसं. जेव्हा दिवसभर आम्ही लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा रिपोर्टिंग करत असतो आणि आपले राजकारणी पाहत असतो, त्या पार्श्वभूमीवर हे असे कर्नल मेहतांसारखी लोक पाहिल्यानंतर खरोखरच या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे याच्याविषयी शंका निर्माण होत नाही. पण हे आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याकरता पुस्तकांच्या व्यतिरिक्त आणखीन काय मार्ग असावा असं वाटतं आपल्याला? पुस्तकं तर आजकाल कोणी फारसं वाचतं असं नाही, पण छोट्या छोट्या फिल्म्स निघायला पाहिजेत, डॉक्युमेंटरीज बनल्या पाहिजेत. जागोजागी जसं इतर ठिकाणी वाचनाचे कार्यक्रम होतात तसे यांच्या गोष्टी वाचून दाखवल्या गेल्या पाहिजेत, कॉम्पिटिशन घेतली गेली पाहिजे. आणि मला आता असं वाटतं की तरुण मुलांना पण एकदा ती हवा चाकून घेऊन देत ना, सगळ्यांना का नाही कंपल्सरी करू. ज्याला पूर्वी जसं एनसीसी होतं, एमसीसी होतं, तसं का नसावं. गव्हर्नमेंटच्याच पैशावर इथे शिकायचं, बरबादीचे नारे द्यायचे किंवा परदेशात जायचं, प्रचंड पगाराच्या नोकऱ्या करायच्या, आणि आमचं काही कर्तव्य आहे असं नाही वाटत का तुम्हाला? तर त्यासाठी मला असं वाटतं मी एकटी अपुरी आहे. मी ज्या ज्या ठिकाणी भाषणाला जाते, निराळ्या गावात जाते, आतापर्यंत महाराष्ट्रातल्या असंख्य ठिकाणी जिथे जिथे गेले ते त्यांना म्हटलं की तुम्ही, आपण डॉक्युमेंटेशन मध्ये आपली भारतीय माणसं फार कमी पडतो, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा इतिहास लिहून काढा. जिल्ह्यामध्ये किती सैनिक होते, कोण शहीद झाले, कोण मोठ्या पदावरून निवृत्त झाले, त्यांच्याकडे वेगळ्या आठवणी आहेत का. तुम्ही जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर जेव्हा हे काम न्याल ना, तेव्हा तुमच्याकडे हा इतिहासाचा ठेवा. कारण मला असं वाटतंय की मी ज्या ज्या काही लोकांना बोलले ते म्हणाले नाही आमच्या बरोबर हा इतिहास नाहीसा होणार. मग असं का? आर्मीची सिक्रेट्स असतील ती नको आम्हाला, पण आम्हा लोकांना जसे बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज किंवा आणखीन भगतसिंग, राजगुरू यांच्या कथा प्रेरणादायी आहेत ना, तेवढ्याच सैनिकांच्या कथा प्रेरणादायी आहेत, एकापेक्षा एक सरस आहेत. ह्या सगळ्या आमच्या तरुण पिढीला कळल्या पाहिजेत, मला खूप वाटतं. मला तुम्हाला एक अनुभव सांगावा असं वाटतं. म्हणजे आम्ही दरवर्षी झी 24 तास तर्फे अनन्य सन्मान पुरस्कार देतो, त्यातला एक पुरस्कार असतो शौर्याचा. मागच्या वर्षी तो देण्याकरता आम्ही मुद्दामून कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नीला आमंत्रित केलं होतं. त्यांच्या निधनानंतर, शहीद झाल्यानंतर त्या घराच्या बाहेर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेला नव्हता, परंतु या कार्यक्रमासाठी मात्र त्या आवर्जून आल्या. त्यांचा तो आपल्या पतीच्या मृत्यूनंतरचा पहिला अपीअरन्स होता. मला आज आत्ता सांगताना सुद्धा अंगावर काटा येतोय की जेव्हा त्यांचं नाव घेतलं गेलं आणि त्या रंगमंचावर येत होत्या, त्यावेळेला अख्खं सभागृह न सांगता, ज्याच्यात शरद पवार साहेब होते, नितीन गडकरी होते, महाराष्ट्राचं अर्ध मंत्रिमंडळ होतं, मुंबईतले महाराष्ट्रातले अनेक डिग्निटीज होते, प्रत्येक जण न सांगता उठून उभा राहिला आणि त्या वीरपत्नीला त्यांनी दाद दिली, सॅल्यूट केला. हे सगळं एका बाजूला असलं तरी एखाद्या सैनिकाला सियाचीनला जा असं म्हटल्यानंतर त्याची प्रचंड मोठी शारीरिक आणि मानसिक तयारी करून घ्यावी लागते. आपल्या सैनिकांची काय मानसिक तयारी करून घेतात असं वाटतं? मला त्यांचं ट्रेनिंगच मुळे मॅन मेकिंग हेच त्यांचं ट्रेनिंग आहे. तर तुम्ही जे तयारी म्हणालात ना, ते मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं की दरबार भरवला जातो, अधिकारी स्वतःहून व्हॉलंटियर करतो आणि तो जेव्हा विचारतो मेरे साथ कोण आने वाला है, जर समोर तुमच्या 60 सैनिक असतील तर 120 हात वर येतात. क्या बात है. होतं ते होतं. म्हणजे आमच्या शाळेमधून सुद्धा आमची शाळेची प्रक्रिया आपण काय केली माहिती आहे का, मार्क मिळवणारी एक आपण ठिकाण दिलंय की हा मार्क मिळवायचे, पुढच्या ह्याला जायचं, आणि क्लास त्याला सपोर्ट करतात. पण शाळांचा जो खरा उद्देश आहे, नॅशन बिल्डिंग, मॅन मेकिंग, त्याच्यापासून पण खूप दूर चाललोय. आर्मीमध्ये एक्झॅक्टली हेच होतं, मॅन मेकिंग, नेशन बिल्डिंग. तिथला प्रत्येक टप्प्याटप्प्यावर माणसाला घडवलं जातं आणि ते अपसुक सुख होतं, त्याच्यासाठी वेगळं सांगावं नाही लागत.
तर मला असं वाटतंय की दॅट इज द ओनली थिंग. कारण मरण तर कोणालाही येतच असतं. मरणाची भीती एकदा गेली की कसलीच भीती जगात राहत नाही. मग सियाचीन विषयी आणखीन काय सांगाल? विशेषतः तिथलं जे हवामान आहे ते अतिशय बेभरोशाचं आहे. त्याहीपेक्षा सुद्धा त्या हवामानामुळेच अनेकांचे मृत्यू घडलेले आहेत. त्या हवामानाविषयी आपण काय सांगाल? मला वाटतं तिथल्या सैनिकांनी आपल्याशी त्याबद्दल काय अनुभव शेअर केला? हवामानाविषयी तर मी बोलेन, पण आपण बघितलं तरी इट इज अ पॉलिटिकल ब्लंडर असं मला म्हणावंसं वाटतं. त्याचं कारण असं की 47 साली जेव्हा पहिली लढाई आपली झाली त्यावेळेला आपण ज्या ठिकाणी सेनेचं जर मत लक्षात घेतलं असतं तर कदाचित वेगळी घटना घडली असती, वेगळं काही घडलं असतं. तिथली सीमा आपण निश्चित केली नाही. आपले सैनिक तिकडे कधी पाठवले नाहीत. आपल्या चौक्या कधी उभारल्या नाहीत. तिकडे कसं काय आहे काय नाही आम्हाला काहीही माहिती नव्हतं. हे सगळं प्रत्यक्षात सियाचीनची चर्चा, सियाचीन हे नाव आपण मराठीत लिहिताना अजूनही सगळ्या पेपरमध्ये सियाचीन लिहितो. चीन हा शब्दच नाहीये. चेन हा शब्द आहे. सिया म्हणजे गुलाब. सियाचीनच्या पायथ्याशी नुब्रा नदी जी वाहते तिच्या उगमाशी उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात गुलाब फुलतात. तिचं नाव आहे सिया. आणि चेन म्हणजे काटेरी झुडूप किंवा दॅट प्लेस हे जे बाल्टी लोकांनी दिलेलं नाव आहे. बाल्टिस्तान आता पाकिस्तानामध्ये गेलेलं आहे. ती जर निश्चित आपण सीमा केली असती तर हा प्रश्न आला नसता. सेकंडली लाहोर करार जो पहिला झाला त्याही वेळेला आपण हा प्रश्न सोडवला नाही. 65 मध्ये आपण विन विन सिच्युएशन मध्ये होतो तरीही नाही. 71 साली जेव्हा आपण 91,000 कैदी पाकिस्तानच्या आपल्याला शरण आले, अभूतपूर्व विजय मिळवला, बांगलादेश मुक्त केला आणि पश्चिमेला आपण कित्येक स्क्वेअर किलोमीटर भूमी ही आपल्या ताब्यात घेतली. असं असूनही आपण जसं नेहमी म्हणतो की रणांगणावर आपण जे जिंकतो ते टेबलावर गमावतो. सेम प्रत्येक ठिकाणी झालं. याचं कारण आमचे राजकारणी फक्त दिल्लीमध्ये बसतात. त्यांना सल्ला देणारे IAS अधिकारी, म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगते, स्नो स्कूटर नावाचा सियाचीनच्या भागामध्ये अत्यंत निरुपद्रवी अशा प्रकारचं एक वाहन आहे. ते क्विक मुवमेंटसाठी ते अत्यंत गरजेचं आहे. ते प्रपोजल सुद्धा सँक्शन व्हायला 3-3 वर्ष बघितलंच जात नाही. त्यांना काय हवं आहे ते त्यांच्या मागण्या काय आहेत. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आर्मीकारी जे भेटतात ते म्हणतात की इथे येऊन तुम्ही राहा, बघा, मग तुम्हाला कळेल. उदाहरणार्थ जे परकी जॅकेट्स आहेत ते भारतात बनतात का नाही, सॉक्स बनतात का नाही, नाईट गॉगल्स नाही बनत आपल्याकडे, बनत नव्हते. आणि आपण मग अशी एक सूचना केली गेली की अरे अरे ते एवढे महागाईचे अंटेमध्ये तुम्ही ड्राय क्लिनिंग करून का नाही पुढच्या ह्याला देत. पण हाऊ पॉसिबल इट इज. कारण वर जेव्हा जातो ना तेव्हा त्याला हवामान मगाशी तुम्ही म्हणाल तसं -30 to -68. काही वेळेला जर तिथे आपण काय म्हणूया हिमवादळ सुरू झाली त्याचा आवाज ते आणखीन कमी कमी होत जातं. परत हा हिमालय पर्वत नाहीये, 5 पर्वत म्हणजे हिमालयाची एक छोटीशी रांग तिथे येते. पण हिंदुकुश काराकोरम रेंजेस की ज्या हिमालयापेक्षाही अत्यंत कठीण आहेत, खडेच्या खडे पर्वत आहेत, कोरडी हवा आहे तिथे पूर्णपणे. आणि ज्याला खचदऱ्या म्हणतो त्या खचदऱ्या जागोजागी. बरं, खचदरी म्हणजे सियाचीनवर सैनिक आहेत का, तर सियाचीनवर सैनिक नाहीत. हा ग्लेसियर आहे, तो वाहत असतो, पुढे पुढे सरकत असतो. एकच ग्लेसियर आहे का, तसंही नाही. त्याची लांबी आहे 76 किलोमीटर्स. पण त्याला येऊन मिळणारे अखंड एक सॅटेलाइट वरून घेतलेला एक फोटो आहे. त्या फोटोमध्ये तुम्हाला सगळे जाळच जाळ आहेत. ते अनेक ग्लेसियर तिथे आहेत. त्याच्या भोवती जे पर्वतमाथे आहेत ते पर्वतमाथे कसे आहेत तर वर्णन असं करत होतं की पर्वतमाथ्यांचं संमेलन तिथे भरलेलं आहे. म्हणजे हेलिकॉप्टर तिथे रोअर करायला थांबायला अशी एवढी दिसते ना, अशी जागा पण तुम्हाला सपाट मिळणं अशक्य आहे. असे सगळे पर्वतमाथे आहेत आणि त्यांच्यावर आपली चौकी समोर पाकिस्तानची चौकी. कारण जसं पहिल्यांदा असं व्हायचं की जो कोणी पहिला पाऊल टाकेल त्याची भूमी. तसे ज्या वेळेला ही सगळी लढाई किंवा हे संघर्ष पाकिस्तानी 71च्या युद्धामध्ये हरल्यानंतर जे अनेक खेळी केल्या, म्हणजे अपरोक्ष युद्ध जे सुरू झालं किंवा आतंकवाद्यांना दहशतवाद्यांना प्रोत्साहन हे जे सगळं सुरू झालं त्याच वेळेला जनरल मुशर्रफने हा जो भाग आहे सियाचीनचा भाग त्या भागामध्ये सैन्य पाठवायला आधी सुरुवात केली नाही. सैन्याचा एक माणूस असायचा पण परकीय देशांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात प्रोपोगंडा केला आणि त्यांच्या बाजूनी सियाचीन, काराकोरम, हिंदुकुश पर्वतामध्ये आपल्या एक्सपिडिशन्स पाठवायला सुरुवात केली. आणि आम्हाला तोपर्यंत काहीही जाणीव नव्हती. जेव्हा कर्नल कुमारांना एक एक्सपिडिशन बघायची म्हणजे गाईड करायची वेळ आली, त्यांनी जो सॅटेलाइट नकाशा बघितला आणि त्या नकाशामध्ये अमेरिकेने केलेल्या टाइम्सनी ते प्रकाशित केलेला होता. त्याच्यामध्ये आमची कित्येक किलोमीटर भूमी पाकिस्तानमध्ये दाखवलेली होती. तेव्हा आम्ही खडबडून जागे झालो. मग आम्ही हातपाय हलवायला लागलो. पण मी म्हटलं की हे पॉलिटिकल ब्लंडर आहे. त्याच्यानंतर सुद्धा आपण एकदम सैन्य पाठवलं नाही. आपण हळूहळू पाहणी केली, बघितलं आणि मग मात्र असा
आपल्याला लक्षात जेव्हा आलं की आपल्याच भूमीमध्ये क्वेड पोस्ट नावाची पोस्ट पाकिस्तानने उभारलेली आहे आणि तिथून, ज्याला बॅटल ऑफ रोझेस मी पहिल्यांदा उल्लेख केला, ही क्वेड पोस्ट केल्यानंतर आत घुसणं आणि मग रोझेस पर्यंत येणं, म्हणजे एकदा तुम्ही त्या नुब्रा नदीच्या मुखापाशी आलात ना की मग तुम्हाला लेह आणि लडाख जिंकणं अगदी सोपं आहे. कारगिल, बटालिक हा जो सगळा क्षेत्र आहे त्याला लागून सियाचीन वर आहे. जर कोणी लेह लडाखला ट्रिपला जात असतील तर मला वाटते परतापूर पर्यंत घेऊन जातात की ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहे त्यांचं, ते लोकवर्गणीतून बांधलेलं आहे, आणि हुंडर पर्यंत घेऊन जातात. हुंडर नंतर आपल्याला वर प्रवेश नसतो. तिथपर्यंत तुम्ही जर गेलात तर तुम्हाला कळेल की हा सगळा सटका त्याला लागून भाग आहे हा. त्यामुळे पाकिस्तानला एंट्री करणं अगदी सोपं गेलं असतं. म्हणून मी म्हणते की सियाचीन पॉलिटिकल हे भारताच्या राजकीय घोडचुकीचं सर्वात मोठं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. मतप्रवाह तो असं सांगतो की या ठिकाणी सैनिक दोन्ही राष्ट्रांनी ठेवताच कामा नयेत. विशेषतः जे 6 महिने आपण ठेवतो त्या काळात अवॉइडच केले पाहिजेत असं म्हणतात. आपलं काय मत आहे? मला वाटते एक सियाचीन पीस पार्क बनावा अशी एक जगभर मुवमेंट सुरू आहे. असंख्य लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत. पण जी लोक त्याच्यामध्ये भाग घेतात ते पण तेच म्हणतात की जोपर्यंत पाकिस्तान सारखा बेभरवशाचा शेजारी आपला आहे तोपर्यंत ही घोडचूक करता कामा नाहीये. आम्ही जे आतापर्यंत, मगाशी तुम्ही उल्लेख केलात राजीव पांडे हा पहिला तिथली आपली कॅज्युअल्टी, तिथं जो एक स्तंभ आहे त्या स्तंभावर पहिलं नाव आहे राजीव पांडे यांचं. त्याच्यानंतर असंख्य माणसं गेली. त्यांची किंमत तुम्ही, मला नाही वाटत आहे की नाही योग्य आहे. सैनिक काढून घेणं हा त्याच्यावरचा नक्कीच हे नाही. कारगिल का घडलं? मला मग तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की सैनिक जर काढून घ्यायचे नसतील तर मग सैनिक असे आपण मरू द्यायचे का? कारण त्या हवामानामध्ये त्या निसर्ग सुद्धा तुमच्या विरोधात, सैनिक सुद्धा, शत्रू सुद्धा तुमच्या विरोधात असं असताना मग आपल्या कॅज्युअलिटीज कमीत कमी होतील, कमीत कमी जवान शहीद होतील. याच्याकरता काय करावं? दोन गोष्टी ऑलरेडी मला मेन्शन करायला आवडतील की आता तिथे खूप बदल होतोय. म्हणजे जे लोक जाऊन आलेत आणि आता आहेत ते सांगतात की खूप बदल, म्हणजे त्यांना सैनिकांसाठी आर्मी, एकही मनुष्य तुम्हाला तिथला आर्मीला नावं ठेवताना आढळणार नाही. कारण खूप, मला वाटते DRDOनी पण आता तिथे एक मोठी रिसर्च इन्स्टिट्यूट काढलेली आहे. पूर्वीचं 83-84 आणि आता खूप फरक आहे. पण तुम्ही जर नीट नकाशा बघितलात, नकाशे आहेत आपल्याकडे, त्याचा नीट नकाशा बघितला तर लक्षात येईल की गिलगिट आणि स्कर्दू हा जो भाग आहे तो आपला भाग आहे. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हा आपला भाग आहे. आपली जी सीमा आहे ना ती सीमा जर पलीकडे नेली, सियाचीन आत आलं. सियाचीन नाव कधी ऐकलं होतं का पूर्वी? कधी कोणी नव्हतं ऐकलं, कारण तो मुळे बॉर्डरवर भाग नव्हताच. मुळे तो बॉर्डरवर भाग नव्हता. जेव्हा काश्मीर संस्थान भारतात विलीन झालं तेव्हा हा भाग भारताचा अंतर्गत भाग होता. त्यामुळे सैन्य ठेवायची तिथे कारणच नव्हतं. आता आपण तेच करू शकतो, फक्त इंटरनॅशनल दबावाला बळी पडलो नाही तर. म्हणजे मला असं वाटतं कोट्यावधी रुपयाची जी रोजच्या रोज हानी होते, म्हणजे तिथे म्हणतात की एखादा स्क्रू जरी न्यायचा असला ना तरी तो तुम्हाला चॉपरनी, रॉकेलचे कॅन की जे जसं आपण पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही तर तिथले लोक रॉकेलशिवाय जिवंत राहू शकत नाही. कायम ती बुखारी जळत राहावी लागते. याच्यासाठी जो कोट्यावधी रुपयाचा लॉजिस्टिक सपोर्टसाठी जो खर्च येतो हा सगळा जर वाचला तर कोट्यावधी रुपये तुम्हाला दुष्काळ निवारणासाठी सहजपणे उपलब्ध होतील. फक्त बोल्ड स्टेप उचलायला पाहिजे. कारण आम्ही काही झालं ना तरी ऑपरेशन पराक्रम मध्ये काय झालं तेच झालं. विमान अपहरणाच्या बाबतीमध्ये काय झालं, मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा काय झालं. क्षणभर आपण म्हणतो अरे अरे रिटॅलिएट केलं पाहिजे, ताबडतोब प्रतिक्रिया केली पाहिजे, काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. पण कोणत्याही मिलिटरीच्या ह्याच्यामध्ये जो पहिला भाग असतो ना, सरप्राईज आणि क्विकनेस, तो गमावून बसतो. चर्चेचं घुराळ सुरू राहतं. मग संसदेवर हल्ला केला असं वाटतं नाही भारत प्रत्युत्तर देणार, परत सगळं शांत होतं. मला वाटते जोपर्यंत आपण आपला हा नेभरट बावळट भोळसटपणा सोडणार नाही तोपर्यंत आमचे सैनिक असे मरणार, पण विनाकारण मरणार असं मात्र मला नाही वाटत आहे. ते दे आर डुईंग देअर ड्युटी. पण आपल्या पब्लिक प्रेशर निर्माण झालं पाहिजे गव्हर्नमेंटवर. येस, आम्ही गव्हर्नमेंटवर प्रेशर आणू. एक राजकीय इच्छाशक्ती लागते सियाचीन सारखा प्रश्न सोडवायला. अगदी बरोबर आहे. सियाचीनवर कमीत कमी जवान शहीद होतील हे बघायला आपलं सरकार त्यात कमी पडतंय. आत्ताच असं नाही मला म्हणायचंय. कदाचित आता म्हणजे पुस्तकाच्या प्रकाशाला जेव्हा पर्रिकर आले होते तेव्हा ते म्हणाले की नाही असं तर होणार नाही. परंतु सबसिक्वेंट जी आतापर्यंत जी सगळी सरकार झाली ना त्या सगळ्यांनी तेच केलं. आपण कुठेतरी मला वाटतं गल्लत करतो. मुस्लिम मतं आणि पाकिस्तान याच्यामध्ये काहीतरी गल्लत करतो आणि मग ती गल्लत आपल्याला खूप महागात पडते. हा मुद्दा तुम्ही फार छान सांगितलात. मुस्लिम मतं आणि पाकिस्तान, बोला. आपण काहीतरी गल्लत करतो आणि त्यामुळे असं वाटतं की नाही आपण जर काही सीमेवर काही केलं तर असं काही होणार नाही. आपली भूमी आहे, आपलं राष्ट्र आहे. सैन्यामध्ये पण मुस्लिम आहेत आणि आपल्या हिंदू सैनिकांच्या एवढेच ते प्रामाणिकपणे लढत असतात. त्यामुळे असं काही घाबरायचं कारण नाही. इंटरनॅशनल प्रेशर, रशिया, चीन
आपले प्रश्न आपल्यालाच, आपण जसं म्हणतो वैयक्तिक जीवनात माझी लढाई मलाच खेळली पाहिजे, दुसरं कोणी येऊन तुम्हाला नाही, कोणीतरी अमेरिकेने येऊन यांना दहशतवादी का डिक्लेअर करावं. आपण पॉलिटिकल विल, आणि ती पॉलिटिकल विल होण्यासाठी सामान्य जनता आहे ना, तिचं प्रेशर आलं पाहिजे की अरे आमचे जवान मरता कामा नयेत, तिथे का मरता कामा नयेत, कसे मरता कामा नयेत. येस, दिस इज द आन्सर. म्हणजे मला असं वाटतंय की माझ्यासारखे असंख्य जण वाट बघतायत. आज स्वातंत्र्यानंतर किती माणसं मेली, किती गमावली आपण, किती गमावली. परवाच पंजाबच्या बॉर्डरवर जेव्हा एक मिग विमान कोसळलं तेव्हा मला त्यातले सैनिक वाचले सुदैवाने, परंतु माझ्या पोटात धस झालं की जर त्यावेळी एखादा वीर शहीद झाला असता तर त्याच्या कुटुंबियांवर काय वेळ आले असते. जेच मिग विमानाच्या बाबतीत घोटाळ्यात आम्ही पाहतोय, तसंच आम्ही सियाच्या बाबतीत आमचं धरसोड वृत्ती पाहतोय की एक अतिशय कणखर जी राजनेत्याची भूमिका असावी लागते ती सरकार बदलली तरी आम्हाला येताना दिसत नाही. दिसत आहे. आणि ते सगळ्यात दुर्दैव आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी मगाशी तुम्ही जे म्हणालात ना की मी शिक्षिका फक्त शाळेत आहे असं नव्हे, तर एक प्रकारचं शिक्षणाचं मी काम करते, लोकांना लिटरेट करते. अरे तुम्ही जागे व्हा, तुम्ही जागे व्हा, तुम्ही जागे व्हा, तुम्ही जागे व्हा. लोक जागी झाली. जसं तुम्हाला तुमच्या राखी आणखीन ते जे अभियान होतं त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, तसं परतापूरचं मी जो उदाहरण तुम्हाला दिलं, ते पुढारी वृत्तपत्राने तो पैसा गोळा केला आणि जॉर्ज फर्नांडिसला सांगितलं की नाही, याच्यातून हॉस्पिटलच उभं राहिलं पाहिजे, कारण आमचे सैनिक तिथे काही वेळेला मरतात. ते का मरतात तर ताबडतोब त्यांच्यावर उपाययोजना केली गेली नाही म्हणून. आपलं सरकार सियाचीन मधल्या सैनिकांची पुरेशी काळजी घेतं असं वाटतं आपल्याला? घेतं, काळजी घेतं. काळजी घेत नाही असं नाही म्हणता येणार, कारण जास्तीत जास्त काळजी. कारण सरकार असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा असं ढोबळणी आपण सरकार म्हणतो, पण तिथे जे प्रत्यक्ष लोक असतात त्यांच्या काही मागण्या वेळेवर मान्य होत नाहीत, त्यांना नीट ऐकलं जात नाही, त्यांना हवा तेवढा सरकार दरबारी. मला वाटते मेननच्या काळात मला माहिती येतो, पण हिस्ट्रीमध्ये नको जाऊया. पण काळजी जेवढी जास्तीत जास्त घेता येईल तेवढी घेतली जाते. पण तिथल्या ज्या मर्यादा आहेत, म्हणजे आता हनुमत्तप्पासारखी एखादी घटना होते मग चर्चेत येतो, पण असं नाहीये तिथे रोजच्या रोज. म्हणजे हिमकडे कोसळणं, कारण मगाशी मी जसं म्हणलं 5 पर्वत आहेत, तिथली भूमी अत्यंत असा हलका हे आहे, रोज भूकंप होत असतात, रोज कुठचं ना कुठचे हिमकडे कोसळत असतात. म्हणजे एकतर असं मला उदाहरण, एक मेजर गौरव गोडबोले, तो कडा कधी कोसळणार आपल्याला कळतं आजकाल, आता इतके वर्ष आपण अभ्यास केल्यानंतर कळतं. मग त्याच्यावर तो कडा कोसळण्यासाठी म्हणून त्यांनी मीडियम गन तिथे नेली आणि तो कडा त्याच्यावर तोफ डागणार आणि कोसळवणार. सगळे सज्ज झाले. त्यांचे जे मेजर अधिकारी होते ते आणि 4 जण जमले. तो कड्यावर त्यांनी तोफगोळे डागले. मजामध्ये तो कडा हल्ला सुद्धा नाही, पण त्याच्या मागचे कडे कोसळले, यांच्या अंगावर कोसळले आणि हे 4 जण बर्फाबरोबर खालती गेले. आणि त्याच्यामध्ये अधिकारी जे त्यांनी निर्णय घेतला होता तेही गाडले गेले. कधीतरी असं चर्चा होते, पण ह्या रोजच्या रोज घडणारे आहेत. एक विनोद ब्रीद नावाचे एक आहेत, त्यांचं पुस्तकात मी उल्लेख केलेला आहे. त्यांनी असं दिलं की मी गेलो, मग त्या सैनिकांना काय वाटत असेल जस्ट इमॅजिन करा. ते तिथे गेले, इंडक पण नव्हते झाले, बेस कॅम्पवर होते. ते गेले आणि पहिल्याच दिवशी त्यांच्या मधला एक ऑक्सिजनची कमी, थंडीमुळे एक त्यांचा जवान गमावला. दुसऱ्या दिवशी ते जस्ट बाहेर पडणार, ते हिमवादळाला सुरुवात झाली, 8-10 दिवस अडकून पडले. जरा बाहेर पडले तर त्यांच्या समोरच्या बाजूनी एक यांची फळी चालली होती सैनिकांची. चाललेले असताना तिथे मी म्हटलं तसं निसर्ग प्रचंड म्हणजे प्रचंड लहरी, बेभरवशाचा. मधला बर्फ खचला, मागचे आणि पुढचे सैनिक राहिले, मधले 5-6 सैनिक खालती गेले. असं सैनिक बघत असतो, रोजच्या रोज बघत असतो, तरीही त्याला स्वतःचं ताकद टिकवून ठेवणं. वेगळ्या मुशीतली ही माणसं आहेत, एवढं नक्कीच वेगळ्या मुशीतली माणसं आहेत नक्की. अधिकारी आपल्या मुलांची स्वतःची काळजी कशी घ्यावी तशी सैनिकांची काळजी घेत असतात. त्यांचं खूप वेगळं बॉन्डिंग असतं. हे सगळं खरं आहे, सगळं खरं आहे. तरी सुद्धा आपण कमी पडतो इकॉनॉमिकली. आणि मला असं वाटतंय बरेच वेळेला मी तुम्हाला बोलायला नको, तुमचं पब्लिक मीडिया तुम्हाला माहिती आहे, आपलं कोणतंही संरक्षण खरेदीचा जो व्यवहार आहे तो नेहमी आरोप घोटाळे ह्याच्यातच का अडकतो. माणसांपेक्षा पैसा तुम्हाला एवढा प्रिय आहे, ती सुद्धा अशी माणसं जी देशावर तुम्हाला प्रेम करतायत, आयुष्य कुर्बान करायला तयार आहेत. ती सगळी लहान लहान मुलं आहेत. उद्या जेव्हा सैनिक परमवीर चक्र विजेत्यांच्या जर तुम्ही कथा वाचल्यात ना, कोणी 30च्या पुढचा नाहीये, कोणीही नाही. 25, 26, 23, मला वाटतं योगिंदर सिंह तर जेमतेम 18 वर्षाचा त्याला परमवीर चक्र मिळालं. एवढ्या लहान लहान वयात ही मुलं आपला जीव द्यायला तयार आहेत आणि तुम्हाला फक्त पैसा दिसतो, फक्त पैसा दिसतो. मला वाटतंय काय ह्या लोकांना बोलावं, माझ्याजवळ शब्द नाहीत, पण खूप अनफॉर्च्युनेट, दुर्दैवी आणि नाही बरोबर हे. या मुलाखतीचा शेवट करताना मला तुम्हाला एकच सांगावं असं वाटतं, एक करा, आपल्या मुलाच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या शाळेत जी मुलं शिकत असतील ना, त्या शाळेमध्ये अनुराधाताईंचं एक लेक्चर ठेवा.
ज्या कोणाला हा कार्यक्रम डाउनलोड करून व्हिडिओवर पाठवता येत असेल व्हॉट्सअपवर, त्यांनी तो जरूर पाठवा. चित्रपटातले टुकार विनोद आणि कोण कोणाबरोबर गेलं, कोण कुठली नटी कोणाबरोबर आहे हे पाठवण्यापेक्षा एकदा एक काम करा, सियाचीनची ओळख हे पुस्तक विकत घ्या आणि ते कोणाला तरी प्रेझेंट करा. किमान आपल्या देशासाठी एवढं तरी करा. आज आपण इतका वेळ झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी काढलात त्याबद्दल सॅल्यूट. धन्यवाद. मलाही वाटते मला तुम्हाला थँक्स दिले पाहिजेत, कारण नाहीतर माझं बोलणं हे माझ्यापाशीच राहिलं असतं, ते तुमच्या माध्यमातून जगभर पोचेल असं मला वाटतंय. थँक्यू. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.